Next article is abolition of titles, Article 18. Article 18 prohibits the state to confer title on anybody, whether a citizen or a non-citizen. टायटल म्हणजे ज्या पदव्या दिल्या होत्या इंग्रजांनी किंवा आपल्याकडे जे राजे, महाराजे, इनामदार किंवा अशा मोठ्या मोठ्या पदव्या असतात किंवा महाराज, या सगळ्या पदव्यांचं काय केलेलं आहे? अबॉलिशन केले. आर्टिकल 18 खाली त्या सगळ्या टायटलचं अबॉलिशन केलं गेलं. अँड ऑल द पीपल्स आर इक्वल, ऑल द सिटीजन्स आर इक्वल. आर्टिकल 18 prohibits the state to confer titles on anybody, whether a citizen or a non-citizen. Military and academic distinctions are however exempted from the prohibition. academic ज्या डिग्र्या दिल्या जातात म्हणजे PhD आहे, डॉक्टर आहे किंवा ॲडव्होकेट आहे, या डिग्र्या मात्र त्यांना ते टायटल्स मात्र ॲबॉलिश केले गेलेले नाहीत, ते अलाउड आहेत. द रिसेंट कन्फर्मेंट ऑफ टायटल्स ऑफ भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री एक्सेट्रा आर नॉट प्रोहिबिटेड अंडर आर्टिकल 18. ओके, हे प्रोहिबिट केले गेले नाहीत, ह्या पदव्या मात्र चालू आहेत. ॲज देअर डिनोट्स स्टेट रिकग्निशन ऑफ गुड वर्क. का बरं ते चालू ठेवले आहेत? तर ते चांगलं काम करण्यामुळं त्या पदव्या मिळालेल्या आहेत. बाय सिटीजन्स इन व्हेरियस फील्ड ऑफ ॲक्टिव्हिटी. वेगवेगळ्या फील्डमध्ये लोक चांगलं काम करतात, मग त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण अशा पदव्या दिल्या जातात किंवा पद्मश्री. सो दीज अवॉर्ड्स सीम्स टू फिट इन विदिन द कॅटेगरी ऑफ ॲकॅडमिक डिस्टिंक्शन्स, आणि यांना ॲकॅडमिक म्हणूनच मान्यता दिली गेलेली आहे. दीज नॅशनल अवॉर्ड्स आर गिव्हन ऑन द रिपब्लिक डे in recognition of exceptional and distinguished service of the high integrity in any field. हाय इंटिग्रिटी, तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलं, समजा साहित्यात चांगलं काम केलं, समजा खेळात चांगलं काम केलं, तर तुम्हाला या पदव्या दिल्या जातात, किंवा समाजसेवा केली चांगली तरी. इन बालाजी राघवन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1996ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. The petitioner challenged the validity of this national award and requested the court to prevent the government of India from conferring these awards. त्यांनी सांगितलं की हे ज्या तुम्ही पदव्या दिल्या त्या आर्टिकल 18चं उल्लंघन आहे, तुम्ही या पदव्या कशा काय देता? तर सुप्रीम कोर्टाने काय उत्तर दिलं पहा. The Supreme Court held that national awards do not come under titles. नॅशनल अवॉर्ड्स हे टायटल खाली येत नाही. तर अँड इट नॉट व्हायलेटिव्ह ऑफ प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी अंडर आर्टिकल 18. येथं कुठंही इक्वॅलिटी म्हणजे आर्टिकल 18चं व्हायलेशन होत नाही. आर्टिकल 18 इज ओनली डायरेक्टरी अँड नॉट मॅन्डेटरी. आर्टिकल 18 हे डायरेक्टरी आहे, मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नाही. ओके, आर्टिकल 17 आणि 18वर कॉमनली शॉर्ट नोट्स येतात, मोठी उत्तरं येत नाहीत. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळून जातील. थँक्यू.